उद्धव ठाकरेंसोबत कोणतीही भेट झालेली नाही। मुख्यमंत्री फडणवीसांनी काल पसरणाऱ्या बातम्यांबद्दल स्पष्टीकरण दिलंय। लपून छपून भेटण्यासारखा आमच्याकडे कोणताही विषय नाही आणि खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना नोटीस बजावणार असंही त्यांनी स्पष्ट केलंय। शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी मुख्यमंत्री उद्धव भेटीवरतीही बोलायला नकार दिला। असं आहे, उद्धव ठाकरेंना जर मला भेटायचं असेल किंवा आमची भेट व्हायची असेल तर ती लपून छपून करण्याची आवश्यकता नाही आहे। ती ओपनली देखील केली जाऊ शकते। असे कुठलेच विषय आमच्यात नाहीत की जे आता लपवायची त्या ठिकाणी आवश्यकता आहे। अशा प्रकारची कुठली भेट घडलेली नाही। काही लोक जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीनं खोट्या बातम्या देतात। या खोटारड्या हँडल्सवर त्या ठिकाणी नोटीस बजावली जाईल। एक जागा महाविकास आघाडीला मिळेल, त्या संदर्भात हर्षवर्धन सकपाळ साहेब, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष यांनी उद्धव ठाकरे साहेबांशी चर्चा केलेली आहे। सुप्रियाताई सुळे किंवा त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांची भूमिका जाहीर केलेली आहे। आता शिवसेनेनं काय करायचं, कोणता उमेदवार द्यायचा, या संदर्भातला निर्णय हे फक्त शिवसेना पक्षप्रमुखच घेऊ शकतात। आता तुमचा जो मुख्य प्रश्न आहे की मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली का, याचं उत्तर हे दोन नेतेच देऊ शकतील। याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी सुशांत सावंत। सुशांत, अचानक काय अशा बातम्या समोर येत आहेत? जोडीला विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरेच असतील तरच बिनविरोध होईल, भाजप सपोर्ट करतंय, काय अचानक बातम्यांचं पीक का असं येत आहे? प्रसन्न सर, खरं तर ही बातमी कशी आली तर काल सोशल मीडियावर पूर्ण दिवसभर चर्चा होती की गुरुवारी 2 वाजताच्या सुमारास, म्हणजे रात्री 2 वाजता देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी उद्धव ठाकरे गेले आणि या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। आपण काल संपूर्ण दिवसभर म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी असतील किंवा काही भाजपचे विश्वासू नेते ज्यांना देवेंद्र फडणवीस एखादी गोष्ट सांगतात त्यांच्याशी आपण बोललो। त्यावेळी ते देखील काल म्हणाले होते की अशी सध्या तरी कुठली भेट झाल्याची आमच्यापर्यंत माहिती नाही। आज स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिलेली, अशी कोणतीही भेट झालेली नाही आणि ज्यांनी अशा पद्धतीने सोशल मीडियावर प्रचार केलाय त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू। मात्र प्रसन्न सर, प्रश्न हा उरतो की आता विधान परिषद निवडणूक आहे आणि आपण बघितलं असाल तर महाविकास आघाडीच्या वाट्याला 1 जागा येते आणि ही 1 जागा कुणासाठी असावी तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी, असं भाजपचं देखील मत आहे। कारण ते माजी मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे त्यांनी पुन्हा विधान परिषदेत यायला हवं असं भाजपच्या काही लोकांना वाटतंय। त्याचमुळे या चर्चा ज्या आहेत त्या सुरू झाल्याचं कळतंय। मात्र आता आपण जर बघितलं असाल तर विधान परिषदेसाठी जर उद्धव ठाकरे उमेदवार नसतील तर भाजपची स्ट्रॅटेजी, म्हणजे याआधी देखील आपण जर बघितलं असाल तर भाजप काहीही करू शकतं। विधान परिषदेमध्ये आपण मागील 2 वेळा बघितलेला आहे, राज्यसभेच्या निवडणुकीत देखील 2 वेळा बघितलेला आहे। आता उरतो हा प्रश्न, जर उद्धव ठाकरे उमेदवार नसतील तर भाजप आणि विशेषतः महायुती दुसरा उमेदवार आपला देणार का आणि निवडणूक होणार का? आणि जर उद्धव ठाकरे नसतील तर भाजप पुन्हा सॉफ्ट कॉर्नर बाळगणार का आणि उद्धव ठाकरेंना विधान परिषदेवर सहज पाठवलं जाईल का? याची उत्तरं आता बाकी आहेत। मात्र जी चर्चा होती प्रसन्न सर कालपासूनच, खरं तर काल दिवसभर सोशल मीडिया असतील किंवा राजकीय वर्तुळ ज्यांच्याशी आपण बोलतोय त्यांच्याकडून अशी चर्चा होती की कुठेतरी भेट झालेली आहे। ते का सोशल मीडियाच्या माध्यमातून आधार घेत होते। मात्र आपण खरं सुशांत, आपल्याला पाहावं लागेल की आता तरी याची सगळी नकार आपल्याला पाहायला मिळाले असले तरी सुद्धा ज्याला म्हणतात की इतकं सगळं होत असेल पण विधिमंडळातल्या एकमेकांना दिल्या घेतल्या गेलेल्या कवितांच्या ओळी वगैरे, त्यामुळे पुढे काय होतं ते पाहावं लागेल। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।